नमस्कार. साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये मी राजेश खिस्ते आपलं स्वागत करतो. स्वतःचं हक्काचं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण आजकाल स्वतःचं घर झाल्यावर ते जितकं मोठं असेल, जितकं सुंदर असेल, जितकं वेल फर्निश्ड असेल, तितकं माणसाच्या मोठेपणाचं मोजमाप केलं जात आहे. स्वतःचं प्रशस्त घर, सुंदर घर, वेल फर्निश्ड घर हे आजकाल बहुतांश लोकांचं स्वप्न असतं. मग त्यासाठी होऊ द्या खर्च, मिळतंय सहज कर्ज. पण गृहकर्ज सहज मिळत असलं तरी त्याची परतफेड हे एक मोठं आव्हान सध्या ठरतंय. कसं ते सांगतो. मागील 6 महिन्यामध्ये 3-4 केसेस बघायला मिळाल्या. त्यापैकी एक तुमच्या समोर मांडतो. साधारण 2.5 ते 3 वर्षापूर्वी एका कॉर्पोरेट कंपनीमधल्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यानं गृहकर्ज घेतलं. 2 लाख रुपये मासिक पगार. त्या हिशोबानं पुण्यात ₹1.25 कोटी फ्लॅट घेतला. त्यासाठी ₹1 कोटी गृहकर्ज घेतलं. त्यानंतर वर्षभरामध्ये पगार वाढला. अनायासे त्याच फ्लॅटला लागून असलेला फ्लॅट विक्रीला होता. पगार वाढला म्हणून कर्ज पात्रता वाढली आणि योगायोगानं लागूनच असलेलं घर मिळतंय. मग साहेबांनी त्या घराची डील केली. त्याच्यासाठी देखील गृहकर्ज सहज मिळालं. 3.5 लाख रुपये पगार आणि 2 लाख रुपये गृहकर्जाचा हप्ता. मुलांची शाळेची फी, गाडी, लग्न कार्य अशा छोट्या मोठ्या गरजांसाठी पर्सनल लोन्स वेगळे. त्यामुळं आरडी, SIP किंवा इतर सेव्हिंग्जला वावच नव्हता. सगळं काही सुरळीत सुरू असता अचानक काय झालं माहित नाही, पण कंपनीनं थांबायला सांगितलं. नोकरी सोडावी लागली. दुसऱ्या कंपनीत इतकं मोठं पॅकेज मिळणं कठीण झालं. शोधून शोधून थकल्यावर एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पण केवळ 1.5 लाख रुपये मासिक पगारावर ते समाधान मानावं लागलं. कर्जाचे हप्ते 2.5 लाख रुपयांच्या जवळपास आणि आता पगार झाला 1.5 लाख. काय करावं सुचेना. अर्ध घर विकावं म्हटलं तर नातेवाईकांमध्ये नाचक्की. शिवाय घर हा प्रत्येकाचा वीक पॉइंट असतो. सध्याच्या परिस्थितीत तरी सगळं गाडं फसलेलं. सुरळीत कधी होईल ते सांगता येत नाही. बरेच जण मोठं घर, सुंदर घर, वेल फर्निश्ड घर याच्याच मागे लागतात. सोशल स्टेटस सांभाळताना कर्जाचं भान राहत नाही. मग अचानक असा बॉम्ब फुटल्यावर डोळे खाडकन उघडतात आणि मग अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. बँका तुमचं उत्पन्न पाहून तुम्हाला कर्ज देत असतात. कर्ज देताना इन्स्टॉलमेंट टू इन्कम रेशो बघितला जातो. हा रेशो सहसा 50% किंवा उत्पन्न जास्त असेल तर 60% मेंटेन केला जातो. बरेच ग्राहक त्याचा पुरेपूर फायदा घेतात. काही जण हिंमत करून, बँकांशी बोलून, ओढून ताणून आणखी जास्त इन्कम प्रूव्ह करून हा इन्स्टॉलमेंट टू इन्कम रेशो पार 70-75% वाढवतात. मग कर्ज परतफेडीसाठी मोठी कसरत करावी लागते. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर काही झालं तर मोठी अडचण होते. बँका आणि फायनान्स कंपन्या कर्ज द्यायलाच बसल्यात. पण किती कर्ज घ्यायचं आणि ते नियमित तसंच लवकरात लवकर कसं फेडायचं ते आपल्या हातात आहे. बँका जरी इन्स्टॉलमेंट टू इन्कम रेशो 60% मेंटेन करत असतील तरी तुम्ही 30 ते 40% तो रेशो ठेवलेला बरा. आपला आवाका आणि भविष्यातल्या अशा अडचणी लक्षात घेऊन कमीत कमी कर्ज घेणं कधीही योग्य. जेवढा तुमचा कर्जाचा हप्ता आहे त्याच्या किमान 50% तरी रेग्युलर सेव्हिंग करा. आरडी असू द्या, SIP असू द्या, हीच बचत तुम्हाला अशा कठीण परिस्थितीमध्ये कामाला येणार आहे. आता AI युग सुरू झालंय. नोकऱ्यांमध्ये अशी उलथापालथ होणारच आहे. त्यातून मार्ग निघेलही. पण या मधल्या काळात हीच बँक सेव्हिंग तुमचा मोठा आधार बनणार आहे. कमीत कमी होम लोन असल्यामुळे किंवा कोणतंही कर्ज असल्यामुळे तुम्हाला शांत झोप येणार आहे. अडचणीच्या काळात देखील तुम्ही बिनधास्त झोपू शकणार आहात.
अशाच काही मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. या व्हिडिओबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.